शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी यावर्षी पाऊस खूप कमी पडेल, दुष्काळ पडू शकतो अशा वेगवेगळ्या अंदाजामुळे आपला शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण हे निर्माण झालं होतं। पण आता सर्व शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। अखेर मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल झालेला असून भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचे अंदमान, समुद्र, निकोबार बेट आणि श्रीविजयपुरमसह आजूबाजूच्या परिसरात धडक दिली आहे। येत्या 3 ते 4 दिवसात तो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात आणखी पुढे सरकण्याची परिस्थिती अगदी अनुकूल झाली आहे। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? तर 26 मे ते 31 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात म्हणजेच 6 जूनच्या आसपास मान्सून कोकणात दाखल होऊ शकतो। सध्या पोषक वातावरण असल्यामुळे मान्सून वेळेवर किंवा वेळेआधीच महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे। पण एकीकडे मान्सूनच्या आगमनाचे आनंद पसरला असताना दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेचा कहर सुरू आहे। शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तापमान तब्बल 46 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले आहेत। नागपुरातही तापमान 43.8 अंशावर होतं आणि पुढील काही दिवस विदर्भात ही उष्णतेची लाट अशीच कायम असणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण होतं की यावर्षी राज्यात दुष्काळ होऊ शकतो, कमी पाऊस होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो, तर अशा शेतकऱ्यांची आता चिंता मिटवणारी ही बातमी होती। अंदमानमध्ये मान्सून हा दाखल झालेला असून लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने मान्सून हा चालना करेल आणि लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होईल, म्हणून लाखो शेतकऱ्यांना धीर देणारी ही बातमी आहे। मान्सून जरी वेळेवर महाराष्ट्रात आला तर यावर्षी शेतकऱ्यांना आनंदाने आपली पेरणी ही पार पाडता येईल आणि भरघोस उत्पन्न घेता येईल। ही महाराष्ट्रातल्या पावसाच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।